आज काहीतरी स्पेशल बेत आहे असं काहीतरी म्हणाली होती आई, ते का बरं? आवाज भोगी आहे ना, आणि स्पेशल बेत म्हणजे काय, तीळ लावून बाजरीच्या भाकरी, मिक्स भाजी आणि खिचडी आणि थोडासा गाजराचा हलवा. एक मिनिट, मिक्स भाजी म्हणजे ते वालाचे दाणे, बटाटे, वांगी सगळं एकत्र करून केलेली भाजी, बरोबर ना? अगदी बरोबर, लक्ष नाही माझ्या. पण आज की नाही आणि त्याची खूप आठवण येते. नाही म्हणजे तीळ लावलेल्या बाजरीच्या हातावरच्या भाकरी करणं काही सोपी गोष्ट नाही. पण आई मी आपलं थापून केलं तर मला नाही येत. नाही ग, तुझ्या सुद्धा छानच होतात. पण आज अनिता नाहीये ना, म्हणून जरा जास्त आठवण येते. ही अनिता कोण आहे? भाऊजी. आणि सारखी आठवण काय देते तुम्हाला तिची? स्वामी ह्याचा विसरभोळेपणा. आई बोलवून घे अनिताला, नाही तर हा बायकोला सुद्धा विसरेल आता. बायकोला? हो हो, म्हणजे हिची आई ना, सायलीची. काय काय सायली, लक्षात नाही तुझ्या? नाही पण एक बरं आहे बरं का, काय सारखी कटकट नसल्यामुळे ना चुकल्यासारखं वाटायला लागले रे मला. भाऊजी नाही, आणि आता हे मी तिला विसरलोय वगैरे तिला कोणी सांगू नका प्लीज, नाही तर भांडेल काय, रडेल काय, चिडेल काय, आदळआपट करेल काय, म्हणजे भावनांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू करेल ती. पण भाऊजी आपण खरंच बोलवून घेऊया का तिला? म्हणजे तुम्ही तिला विसरताय हे सांगितलं ना तर ती धावत येईल, आणि तिकीट नाही मिळालं ना तर खरोखरीची धावत येईल. नाही बहिणी, राहू दे तिला. ती काय दादांची तब्येत बरी नाहीये, तिलाही थोडा चेंज मिळेल ना. काय आपण तर सतत बाहेर असतोच, पण ती घरीच असते ना नेहमी. राहू दे तिला तिथे. हो का? आता ती इथे नाही म्हणून एवढं मायेनं बोलतोस होय रे? ती असल्या छळतोस ना तिला? बघ अगं आई, प्रेमच असतं ते. मग आपण नसतं बघायचं त्याच्यात एवढं काय. बरोबर, सुरू करा. गरम भाकरी करून देते म्हटलं तर आईंपासून सगळे नाही म्हणालात. आता करून आणल्यात त्या गार व्हायच्या आधी सुरुवात करा. चला साय, फोन ठेवा बाजूला, जेवायला सुरुवात करा. एक मिनिट हा काका. सायली ठेवला फोन. काका ते मेसेज करत होते ना मैत्रिणीला, त्यामुळे. सायली, मित्रमैत्रीण असावेत, पण ते कसे असावेत, आयुष्यात आपण त्यांना किती स्पेस द्यायची हे आपण ठरवलं पाहिजे. आम्ही पण तेच सांगत असतो तिला. आता मी आणि हेमंत आम्हाला दोघांनाही बाहेर खूप मित्र आहेत, पण बेस्ट फ्रेंड आम्ही एकमेकांचे आहोत. स्वानंदी सासरी गेल्यापासून तू एकटी झाली आहेस हे आम्हा सगळ्यांना कळतं, पण म्हणून मैत्रिणींना जेवताना, खाताना, अभ्यास करताना सतत मोबाईलवर वाहून घ्यायचं असं करायची काही गरज नाहीये. मित्रमैत्रीण असावेत, पण कुटुंब महत्वाचं. तेच म्हणते मी. शाळा, कॉलेज, घराचे पत्ते बदलले ना की मैत्रिणी सुद्धा बदलतात. पण कुटुंबाचं तसं नसतं. कुटुंबाला कधीही विसरायचं नसतं, ते कायम असतं. आणि म्हणूनच कुटुंबापेक्षा फोन मध्ये जास्त रमायचं नाही बरं का. मी काही विसरले नाही आजी. हो का? मग सांग बरं उद्या काय? भाऊजी अहो, आज भोगी आहे म्हणजे उद्या संक्रांत, एवढं कळतं तिला. नुसतं एवढंच नाही काकू, उद्या आपल्या घरी संपदाताई आणि स्वानंदी आणि त्यांच्या सासरकडची मंडळी आपल्याकडे जेवायला येणार आहेत, हे सुद्धा आठवतंय मला. अरे वा, जेवा जेवा. हो का? नाही हे मला आठवत नव्हतं. बाबा काय तुम्ही. तू जेव ना, मगाचपासून मोबाईल चालू कर.